मराठा मोड थोडंसं साधं बोड. नाइस. Oh my god. आजा आजा. Oh my god, it's looking cute. Hello, hi, welcome or welcome back to my YouTube channel. आणि मी आहे शरयू. तर मी आजपासून लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओ पोस्ट करणार आहे. मला समजत नाहीये की मी ब्लॉगिंग करू की मेकअप रिलेटेड, पण आय थिंक मेकअप रिलेटेड खूप हेल्पफुल राहील आणि त्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन आहे जी आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राय करणार आहे व्हायरल हेअरस्टाईल. आणि त्यामध्ये काय असतं, एक्स्ट्रीम कर्ल्स करणार आहे आपण. तर हे माझे नॅचरल हेअर्स आहेत आणि हे ऑलरेडी कर्ल्स आहेत, पण तरी पण मी एक्स्ट्रीम कर्ल करणार आहे या मशीननी. तर यांनी खूप छोटे छोटे कर्ल्स होतात. तर लेट्स सी की आपण फेल होतो की पास. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही मला सांगा की तुम्हाला माझा आजचा मेकअप लुक कसा वाटलेला आहे. तर मी काय केलंय, मी असं एक्सपेरिमेंट करत नाही सहसा, पण तुम्ही माझा आउटफिटचा कलर बघू शकता. तर मी ते आयलाइनर त्या कलरचं लावलं. तर मी काय केलं, जे आपला आय शॅडो पॅलेट असतं त्यातला सेम कलर घेतला, तो छान ऍज अ लिक्विड लायनर मी लावलाय आणि खूप सुंदर दिसतोय. मला पर्सनली खूप आवडला. तर कमेंट करा तुम्हाला पण आवडला असेल तर प्लीज. आणि अजून एक गोष्ट, मला तुम्हाला माझा युट्यूब सेटअप दाखवायचा आहे की मी काय करत आहे. तुम्ही हे बॅकग्राऊंड बरेच दिवस बघणार आहे जर लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ येत असेल तर, कारण हेच बॅकग्राऊंड आहे आपल्याजवळ, हेच आहे. तर पहिले मी तुम्हाला दाखवते की युट्यूब सेटअप माझा कसा आहे. तर हे आहे आमचं मेन डोअर, जे की असं आहे. आणि इथे आधी होतं म्हणजे पडद्याचं, तर त्याला छान पडदे लावले कारण की हा जो खूप मोठा गेट आहे. तर मी असं डोकं लावलंय आणि मग इथे टाकली आहे चेअर, एक टेबल आहे आणि माझ्याकडे काय म्हणतो आपण स्टँड आहे, पण ते हाईट मॅच नाही होत म्हणून मी हे सेटअप केलेला आहे, जो की इसमें भी सोप आहे आणि याच्यात पण सोप आहे. आणि येस, तर ही आपली मशीन, हे मी स्प्रे आणि हा कूलर. इन केस मला खूप गरमी झाली तर मी 5-10 मिनिटं पॉज करून मतलब तसं होईल. आणि पाणी बॉटल, कारण की बोलायला खूप लागतं आणि मग गळा दुखतो. आणि हे सेक्शन क्लिप. तर ही आहे माझी रिंग लाईट आणि हा सेटअप काहीसा असा दिसतो. तर तुम्ही पण करू शकता इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर युट्यूब चॅनल. बॅक टू व्हिडिओ. ही मशीन आहे स्टेप ऑनची आणि ही आय थिंक मी घेतली होती 2200 रुपयाला. तर ही काइंड ऑफ आयकॉनिकची जशी आहे तसंच त्याचं आहे आणि पूर्ण मेटॅलिक आहे आणि खूप मस्त आहे. तर या मशीन नाही, तर या मशीनची मी तुम्हाला सेटिंग सांगते. तर हे झालेलं आहे स्टार्ट. आय थिंक दिसत आहे, नाही दिसत आहे, ओके. हे झाले स्टार्ट आणि इथे प्लस केलं की लाईट लागतो, हा दिसत आहे तुम्हाला. आणि हे हायेस्ट टेम्परेचर आहे आणि याचा जो रॉड आहे तो 10 mm चा आहे. तर याने खूप छोटे छोटे कर्ल्स होतात. तर लेट सी कसे होतात. तर हे आपण हायेस्ट वर ठेवूया आणि पहिले मी केसांचे सेक्शन करते. माझे ऑलरेडी केस कर्ल्स आहे, मी का करत आहे हे मला समजत नाहीये, पण ठीक आहे, करून पाहूया. व्हायरल आहे, खूप लोकांनी हिंदीमध्ये हे चॅलेंज केलेलं आहे. तर आपलं मराठीमध्ये करायला काय होतं, सेक्शन कोमनी मी सेक्शन करणार आहे असे छोटे छोटे, की छोटे छोटे असेल तर चांगलं वाटेल असं मला वाटतं. आणि हे जे आहे त्याला मी लावणार आहे सेक्शन क्लिप. तर हे कसं करावं लागतं, ओके. मी स्वतःवर कधी काही गोष्टी ट्राय नाही करत. आय थिंक हे हेअरस्टाईल मी माझ्या सप्तपदीला आणि रिसेप्शनला केली होती, म्हणजे हे कर्ल्स मशीन यूज करून. तर पण आपण या चॅलेंज मध्ये पूर्ण केस असे छोटे छोटे कर्ल्स करणार आहे. आय एम सो नर्वस. आणि हे असं 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 ओपन करतात बरं. वाव, इट्स सो क्यूट. किती क्यूट आणि किती छान, क्यूट. वाव, मी हे पूर्ण केलं तर ऑफकोर्स नाईस. तुम्हाला आवडलं का हे खरं सांगा. मला माहिती नाही मी हे पूर्ण केसांचं करेल तर माझं काय वाट लागणार आहे. तर पण हे मी खूपच छोटे घेते असं मला वाटतं, तर थोडे मोठे घ्यायला काही हरकत नाही आपली. वेअर इज द सेक्शन क्लिप. माझं असं खूपदा होतं. ओके, मशीन कम हिअर. काय केलं होतं मी, अच्छा असं केलं होतं इथे एंडला. ओके,
कारण मग व्हॉइस खूप कमी येतो. मी फॅन पण नाही लावू शकत कारण मग फॅनचा पण यात आवाज येतो आणि मी कूलर तर नाहीच लावू शकत. तर मला आता होत आहे गरमी कारण की ही मशीन खूप गरम आहे. बाई चटका नाही लागणार आपल्याला. आपण इथे सेंटरला नाही इथे पकडू शकतो कारण ते ओके असतं. मी काय बोलत आहे माझं मलाच माहिती नाही. हे करायला किती वेळ लागणार आहे मला नाही माहिती. जरा म्हणजे किती तास लागणार आहे. आता वाजलेले आहे 11:15. तर लेट सी कितपत होणार आहे हे देखते. स्टे ट्यून. हो असं पण निघतं हे. वाव. ओ माय गॉड. हे असं जरा जाड झालेलं आहे. बापरे बाउन्स येतो याला मस्त. इट्स लुकिंग क्यूट. ओ माय गॉड इट्स लुकिंग क्यूट. सो क्यूट. आय नो तुम्ही माझ्यावरती हसत आहेत माझा ताल बघून. पण आपण प्रोसेसवर लक्ष देऊया कारण की आपल्याला चटका पण नाही लागला पाहिजे. तर मशीन पण आपण व्यवस्थित पकडतोय. हे असं सोडावं लागते यार. एवढं ओपन नाही करावं लागत. ओ माय गॉड. भाई किधर गया. कुठे गेला. ओके नाईस. थोडं मी आता लवकर काढलं म्हणून ते तसं झालं वाटते. ओके. आय डोंट थिंक मी हे पूर्ण करणार आहे. मला हेच माहित नाही की युट्यूबवर एवढा मोठा लॉंग व्हिडिओ करत असताना काय बोलायचं. मी कशी बनणार आहे युट्यूबवर. कशी. आय थिंक आय लव्ह माय कंपनी. मला माझी कंपनी खूप आवडते आणि मी माझ्याशीच बोलत आहे असं मला वाटतंय. सुरुवात तर छान झाली होती पण आता मला गरम होत आहे. ओके. ओह माय गॉड ये क्या हो गया मेरे साथ. वाय नो मला चांगलं पाहिजे. ओके हा. ए वाव झालंय असं हात लावता. नाईस. फायनली कंप्लीट अजून नाही झाले आणि ऑलमोस्ट 1 तास मला इतकं नाही अर्धा तास मला इतकं करायला लागलेलं आहे. तर बापरे म्हणजे पेशन्स लेवल मी यूट्यूब साठी किती देते. माझं डेडिकेशन तुम्ही यात बघू शकता. ओ माय गॉड. आणि मला अजून हाफ पोर्शन कंप्लीट करायचं आहे. तर स्ट्रगल इज रिअल. आय थिंक हे फेल ॲटम होणार आहे कारण की मला हे सूट करत आहे की नाही आय डोंट नो. इतके गर्ल्स मला सूट नाही करत डेफिनेटली. तर मी ब्राझिलियन किंवा आफ्रिकन वाईब देत आहे पण इट्स क्यूट. असं छोटं क्यूट वाटत आहे आणि हाताला मस्त लागत आहे. लाईक मस्त बाउन्स. आय एम एक्सायटेड. सो तुम्ही आहात का. फायनली मी हा लुक कंप्लीट केला. ओ माय गॉड. बघत आहे का तुम्ही. अशा काही केस नाही झाले पण ठीक आहे. मी हे पूर्ण एकटीने केले तर ऑफकोर्स 1 तास लागला मला हे करायला पण एंड रिझल्ट इज गुड आणि इट्स लुकिंग क्यूट. म्हणजे ती कोणीतरी सिंगर आहे ना तिच्यासारखे केस वाटत आहेत हे आणि आय लव्ह इट. लुकिंग क्यूट असं एकदम नाईस. आय थिंक आय एम इन लव्ह. मला खरंच आवडले. सो मी आता थोडंसं सिरम लावणार आहे कारण की शाईन साठी. मेकअप आर्टिस्टचं सगळं सामान संपलेलं असतं. ॲज यू गाइज कॅन सी. आजा आजा आ गया. प्रिटी. आय लव्ह इट. आणि हे किती असं केलं तरी आम्ही. सो गाईज प्लीज कमेंट डाऊन की तुम्हाला हा माझा एक्सपेरिमेंट फेल वाटला की पास. आणि मला तर हे क्यूट वाटलं पण याला करायला खूप पेशन्स लागलेले आहे मला म्हणजे खूपच जास्ती. आणि मला आता हे पण माहिती नाही की हे रिमूव्ह कसं करायचं. आय थिंक हेअर वॉश इज द सोल्युशन. आज आपण पूर्ण दिवस हे ठेवूया टू एन्जॉय. मॅगी. ही माझी मॅगी 2 मिनिटात नाही बनली आहे. याला मला 1.5 तास लागलेला आहे. आय लव्ह इट. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब करा आणि असं नवीन अतरंगी व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा. प्लीज लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा. आय एम ऑब्सेस्ड.